वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाटूर लावणी, वैद्य वडगाव, काटशेवरी फाटा, बोरगाव, आंबोरा, माहुरा टकले, पोखरी, केहाळ वडगाव, एरंडेश्वर ही बस सेवा सुरू करावी यासाठी परतूर आगार येथे निवेदन देण्यात आले। गेल्या 2 ते 3 वर्षापासून वाटूर जयपूर चौफुली ही बस सेवा बंद आहे। यामुळे प्रवाशांचे ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक पिळवणूक खाजगी वाहनांकडून होत आहे। आगामी काळामध्ये 10वी व 12वी या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा चालू होणार आहे। परीक्षा काळामध्ये कुठल्याच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यामुळे ही बस सेवा लवकरात लवकर चालू करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतूर आगार येथे DM साहेबांना निवेदन देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, तालुका सचिव आशिष मोरे, मंठा तालुका मार्गदर्शक पिंटू देशमुख, दिलीप मगर, जिल्हा सदस्य गुलाब बचाटे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र वाइब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। डेपोमध्ये येण्याचं कारण म्हणजे जे काही परतूर सरकटे वजन जयपूर मार्गे जाणारी गाडी होती चौफुली, ती 20 वर्षापासून चालू होती। अचानकच कुठलीही पूर्वकल्पना न देता ती गाडी बंद केलेली आहे आणि ती गाडी बंद झाल्या कारणामुळं त्या रूटवर जवळपास 30 ते 40 खेडे आहेत आणि त्या खेड्याच्या जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, काही दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना येण्या जाण्याची फार त्रास होत आहे आणि ते त्रास कुठंतरी कमी व्हावा या उद्देशानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही DM साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या या निवेदनाला मान देऊन त्यांनी सांगितलं की जसंही बी वरिष्ठाचं किंवा आम्हाला पाठवता येईल तर लवकरात लवकर आम्ही गाडी तुम्हाला चालू करून देऊ व जे लोकांची अडचण होत आहे येण्या जाण्याची ती दूर करू। चालतं।